सौभाग्यवती अनुपमा खवसे मॅडम या चारही मान्यवरांना दीपप्रज्वलन करण्याकरता आमंत्रित करतो. आपल्याला सोडून गेल्या. त्यानंतर ज्येष्ठ संगीतकार बप्पी लहरी हे सुद्धा आपल्यातून निघून गेले. 2 मार्चला डॉक्टर रामकाका शेवाळकर यांचा जन्मदिवस झाला. 9 मार्चला माझे वडील श्री दादासाहेब तारे यांचा पुण्यस्मरण दिवस आहे. पण तिथे मी कालच त्यांची श्राद्ध केली.
गणेशाला त्रिवार वंदन करते. माता सरस्वतीला नमन, कलेची देवता नटराजाला वंदन करते. तुझी साधना स्वराराधना, तपही तुझे थोर, होऊ कसे उतराय आम्ही फेडू कसे उपकार. स्वरचरणी तव कोटी हृदय नतमस्तक जाहली, तुझ्या सुरांच्या दिव्य प्रभेने अखिल धरा उजळली. मा सरस्वती, सुरांची राणी, स्वरांची देवता, स्वर साम्राज्ञी लता दिदीस कोटी कोटी वंदन करते. लता मंगेशकर एक न भूतो न भविष्य असं संगीत योग, इहलोकीतील मूर्तिमंत चमत्कार, श्रीकृष्णाने पाठवलेल्या बासरीचा साक्षात्कार. 6 फेब्रुवारीची सकाळ इतकी भयंकर होईल हे वाटलं नाही. लता मंगेशकरांचे जाणे ही बातमी ऐकली आणि सर्वांग थरथरायला लागले. चित्त भानावर राहिलं नाही. क्षणभर आपलंच अस्तित्व विसरल्यासारखं झालं. कारण रोजचा असा दिवस नाही की लता दिदी आणि त्यांचे गाणे यावर भरभरून बोलल्या जात ऐकल्या जात नाही असा कुठलाच दिवस नाही. नुसते लता शब्द उच्चारतात एक सुरेख अनुभूती येते आणि आपण स्वतः स्वरमय होऊन जातो. दिदींचे गुणगान करण्यासाठी शब्दच अपुरे पडतात. पण आज मात्र शब्दच फुटत नाही. मनातल्या भावना बाहेर येतच नाही. कशा काढाव्या ते समजत नाही. ईश्वराने काढलेली इतकी सुंदर रांगोळी अशा शब्दांनी उगीच विस्कटल्यासारखी करावीशी वाटत नाही. काय बोलू श्वास भारे चांदणे ढवळे लका अशी स्थिती आहे. पण हळूहळू तिच्या गाण्याने थोडंसं दुःख बाहेर निघेलच. अगदी लहानपणी इवलसे रूप लावेले द्वारी हे ऐकलं आणि अंगावर एक बारीकसा शहारा आला आणि तेव्हापासून गाणं काय आहे हे कळायला लागलं. नंतर जीवनातल्या प्रत्येक वळणावर नवे पावलावर दिदींची सोबत मिळाली. मला काय प्रत्येकालाच मिळाली. काय नव्हतं त्या सुरात. आपली आई होती, बहीण होती, मित्र होता, सखी होती. सकाळच्या भोपाळीपासून रात्रीच्या अंगाईपर्यंत दिदी रोज सोबत असायची. आजही आहेच. ती अगदीच जीवलग प्राण सखी बनली होती. तिच्या प्रत्येक वाढदिवसाला तिच्या वयाकडे दुर्लक्ष व्हायचं व ती मला माझ्या एवढीच वाटायची आणि म्हणूनच तिच्यावरील प्रचंड प्रेमापोटी माझा एकतरी उल्लेख आहे. जवळजवळ 26 भाषांमधून 35,000 गाणी गाणाऱ्या लता दिदीने जे अढळस्थान स्थापन केलेलं आहे त्यामागे खूप मोठी तपश्चर्या आहे. वाचायला हे सगळं सोपं वाटतं. दिदी खरंच एक गाणं अक्षरशः जगली. प्रत्येक ओळीतील बारीक बारीक श्रुती लक्षात घेऊन दिदी त्याप्रमाणे गात असेल. दिदी गाण्यामध्ये श्वास कुठे घेते हे बिलकुल समजतच नाही. ऐकायला सुद्धा येत नाही. गीताचे रेखीव सुरेख स्पष्ट उच्चार, गाण्यामध्ये ओतप्रोत भरलेला भाव व त्या भावार्थाला कुठेही धक्का पोचणार नाही अशी सुंदर आलापी ही तिच्या गाण्याची वैशिष्ट्य आहे. अर्थातच या शब्दांमधून दिदी साकार होत नाही. सत्य एकच, तो म्हणजे तिचं गाणं आणि तिचा आवाज. सध्या व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूबच्या माध्यमातून दिदीच्या जीवन चरित्रापासून अनभिज्ञ असणाऱ्या सगळ्यांना नव्याने तिची ओळख होत आहे. तिचा जीवनपट उलगडताना आयुष्य कमी पडते. हजारोंनी तिच्या गाण्यांवर लिहिताना आपल्या लेखण्या अक्षरशः झिजवल्या आहेत. अख्ख्या चित्रपट सृष्टीचा झगमगाट, त्यांचं ग्लॅमर, त्यांची संस्कृती, त्यांचं हायफाय इंग्लिश, त्यांची मानसिकता
त्यांचे संस्कार एकीकडे आणि दुसरीकडे त्याच वातावरणात राहत असूनही अत्यंत सात्विक, सोज्वळ, आदर्श व्यक्तिमत्व असलेली लता दीदी पांढरी शुभ्र साडी घातलेली. किती नवल आहे ना. तिचं नाव घेताच तिला मिळणारा मान हे सर्व काही तिच्या मेहनतीचा मधुर फळ आहे. आपल्या गाण्यातून प्रत्येक रसिकांच्या हृदयात उतरणारी दीदी लहानपणीच कुटुंबाची जबाबदारी लिहिलेल्या पेलवत अपार कष्ट घेत कित्येकांचे आयुष्य सुरेल बनवत तिचा जीवन प्रवास रंगला. या प्रवासात येणारे खास फळके ते सांभाळत लाखो करोडो कानसेनांची दिवा स्वप्ने रंगवत आपल्या सुराने अख्ख्या विश्वावर मधुर मोहिनी घालणाऱ्या दीदींची गाणी म्हणजे एक एक कोहिनूर हिराच होता. जिथे मधुर आवाजाचा सर्वोच्च स्थानाचा कळस होतो तो आवाज म्हणजे लता दीदींचा. खूप काही बोलण्यापेक्षा तिचे गाणेच ऐकावे. जयश्री गडकर, उषा किरण, सुलोचना, मीना कुमारी, मधुबाला, वैजंतीमाला, नलिनी जयवंत, आशा पारेख, शर्मिला टागोर, झीनत अमान, रेखा, माधुरी दीक्षित, जयाप्रदा, श्रीदेवी, प्रीती झंटा, राणी मुखर्जीपर्यंत पासून आत्तापर्यंत या सर्वांना दीदीच्या गाण्याने अधिकच सुंदरता प्राप्त केली आहे. दीदी गेली पण मनातल्या भावना तिच्याजवळ मांडायच्या राहिल्या ही मोठी खंत माझ्या मनात आहे. आज ते व्यक्त करते. दीदी, रात्रंदिवस सावलीसारखी सोबत असणारे तू अचानक असं कसं का हात सोडून निघून गेलीस? तुझ्या गाण्याला जसं अमरत्वाचं देणं आहे तसं ईश्वराने तुला का नाही दिलं? मान्य आहे, पृथ्वी तलावरील प्रत्येक जीवाला मृत्यू हा आहेच, पण तू तर मूर्तिमंत देवताच होती. तुला कुठला आलाय तो मृत्यू? तुझ्या गाण्याची जरी आता सोबत नसतील तरी तुझ्याजवळ तुझ्याविषयीच्या भावना व्यक्त करायच्या राहूनच गेल्या पाहिजे. सर्वात आधी तर तुला एक मिठी मारायची राहून गेली. तू विश्वाचे आर्त म्हणालीस आणि अंतरंगात प्रकाश पडल्याची जाणीव झाली. हे तुला सांगायचंच राहून गेलं. तू भुकेलिया बाळ अति शोक करी वाट पाही परी माऊलीची कन्या सासूरासी जाय यू हसर होतो की दाल उनको ये शिकायत है असं म्हटलीस आणि ते काळजात जाऊन डोळ्यातून पचकन पाणी आलं. हे तुला सांगायचं राहूनच गेलं ग. तुझ्या लगजा गले ओ सजना बरखा बहार आला मालवून टाक दीप रस्मे उलफत रसिक बलमा अजीबद असतात यासारख्या हजारो लाखो गाण्यांवर आम्ही जीव ओवाळून टाकला. हे तुला सांगायचंच राहून गेलं. तू ओ मैंने प्यार किया बनके पंछी आया सावन झूमती उईमा ये क्या हो गया असं इत्यादी गाणे म्हणतेस आणि आम्ही मनसोक्त बुडून कसं गेलं हे सर्व तुला सांगायचंच राहून गेलं. तू नेमजसे ने हे हिंदू नृसिंहा वंदे मातरम म्हटलं आणि वीररस काय असतो त्याची अनुभूती घेतली. हे सर्व तुला सांगायचं राहिलं. तू जीवनातल्या प्रत्येक खास कळग्यांवर तुझ्या स्वरांनी कशी साथ दिली हे फक्त तुला अश्रूतून सांगायचं राहूनच गेलं. मला माहिती आहे माझ्या भावना तुझ्यापर्यंत पोचले असते. शेवटी परमेश्वराला एकच मागणं मागते की देवा पुढचा जन्म मला मनुष्य जन्मच दे पण सोबत मात्र लता दीदी आणि तिचं गाणं असू दे. खरंच हजारों नरगिसे हम पर नाज करेंगे जब हम कहेंगे हमने लता मंगेशकर को देखा है. दीदी आम्हा सर्वांतर्फे तुला कोटी कोटी वंदन करते आणि शेवटी 2 ओळी तुला समर्पित करते. कभी मुझको याद करके जो बहेंगे तेरे आंसू तो वहीं पे रोक लेंगे वो
मेरे आंसू तुझे ढलता रुक करेगा, मेरा साया साथ होगा, मेरा साया, मेरा साया, मेरा साया, मेरा साया. यानंतर कुठल्याही संगीत मैफिलीची सांगता ही भैरवीने होत असते. त्यामुळे आपण थोडासा या कार्यक्रमामध्ये बदल असा करतो आहोत की आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आपण पहिलेच आटोपतो आहोत. तर मी आभार प्रदर्शन करण्याकरता गंधार कुलकर्णी याला आमंत्रित करते. आपापल्या परीने लता दीदींना स्वरांजली आणि श्रद्धांजली वाहणार आहोत. खरं तर यानंतर जेव्हा गाण्यांच्या मार्फत लता दीदींच्या आठवणी ताज्या होतील तेव्हा आपल्या सर्वांमध्ये औपचारिकतेचा कोणताही व्यत्यय न राहावा म्हणून आपण आभार प्रदर्शनाचा हा टप्पा आधी घेतला आहोत. सर्वप्रथम सर्व गायक आणि वादक कलाकार यांचे मी आभार मानतो. तसेच विजय काका ढगे, श्रीरंग मामा तारे, आशिष दादा गावंडे, मुकेश मामा पांगारकर, रश्मीताई पांगारकर आणि आपण सर्व रसिक श्रोते यांचे मी संस्कार भारती अचलपूर समिती व स्वरांजली समूह अचलपूर यांच्या वतीने आभार मानतो. आणि पुढील सूत्र संस्कार भारती अचलपूर समितीच्या अध्यक्षा आदरणीय खवसे मॅडम यांच्याकडे सोपवतो. धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वक्रतुंड श्री गणेश, श्री नटराजास माझे नमन आणि भारतरत्न लता दीदीस भावपूर्ण शब्दांजली. नुकतंच मोहनाने लता दीदींविषयी जे तिचे मनोगत प्रकट केले ते मनातले भाव मला वाटतं सर्वांचेच असावेत. त्यामुळेच मनातले भाव सगळ्यांचे प्रगट झाल्यानंतर जो एक भाव सध्या निर्माण झालेला आहे तर तोच भाव पुढील कार्यक्रमात आपण सादर करणार आहोत. या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचं नाव आहे अखेरचा हा तुला दंडवत. सर्वप्रथम आपण मंचावर उपस्थित सर्व वादक आणि गायक यांचा परिचय करून घेऊ. हार्मोनियम म्हणजेच संवादिनीवर आहेत आमच्यातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संगीतज्ञ माननीय श्री प्रफुल्ल दत्त जोशी. तबल्यावर आहेत श्री संजयजी मुळे. ऑक्टोपॅडवर आहेत श्री प्रमोदजी उल्हाने. कीबोर्डवर आहेत श्री सुनीलजी बहोरिया. ज्यावेळेला अभंग म्हटल्या जातील त्यावेळेला टाळाची गरज पडते. त्यावेळेला हे टाळ वाजवण्याचं कार्य करतो आहे बालकलाकार वादक समर्थ कवेटकर. आणि मृदंगावर आहेत दर्शन राऊतकर. लता दीदींची सर्वच गाणी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत आमच्या अचलपूर आणि परतवाडा येथील समर्थ गायिका डॉक्टर सौ जयश्री कुलकर्णी, डॉक्टर सौ भाग्यश्री मोकासदार, डॉक्टर सौ योगिनी सोनटक्के, सौ अनुराधा देशपांडे, सौ मोहना तोंडगावकर, सोनाली कलोती, सौ कनका उधळीकर, सौ रेणुका मुळे, सौ अर्चना देशपांडे आणि मी निवेदिका सौ अनुपमा खवसे. कार्यक्रमाची सुरुवात करतोय आपण. गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर म्हणजे साक्षात मा देवी सरस्वतीचा अवतार. म्हणूनच लता दीदी आज पार्थिव रूपाने आपल्यात नसल्या तरीही सप्त स्वरशिल्पाच्या रूपाने आमच्यात आहेत. त्यांच्या गायनाने
आज त्या चिरंजीवांच्या यादीत सामावल्यात. जोवर मानवी मनात कलासक्ती आहे, भावना आहे, संगीत प्रेम आहे, तोवर लता आहेच. किंबहुना जोवर सृष्टी आहे तोवर लता दिदींचे मनामनावर राज्य राहणार आहे. लता म्हणजे भारतीय जीवनाचा स्वरसुगंध. राष्ट्र समान इतिहास, समान संस्कृती, समान शत्रुमित्र भावना आणि समान जीवन मूल्यांच्या भावनिक बंधनाने निर्माण होत असते. हे राष्ट्रबंध घट्ट करण्याचं काम हजारो वर्षापूर्वी महर्षी व्यास, वाल्मिकी सारख्या अनेकांनी केलं. आज धर्म, पंथ, जाती, भाषा, वर्ण या सर्वांच्या सीमा ओलांडून लता दिदी त्यांच्या पंक्तीत जाऊन बसल्यात. खरे तर लता दिदींना शब्दात पकडणेच अवघड. लता दिदी म्हणजे स्वरसमुद्रात अथांग पसरलेल्या पाण्यासारख्या. त्यांच्या गायनाचा थांग कसा लागणार? आज त्यांच्या अथांग स्वरसृष्टीतील काही थेंब आपल्या समोर गायक व वादक यांच्या साह्याने मांडण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. आणि हीच त्यांना आपली शब्दांजली, श्रद्धांजली, आदरांजली, स्वरांजली. अखेरचा हा तुला दंडवत. कार्यक्रमाची सुरुवात संत ज्ञानेश्वरांच्या मंगलचरणाने करूया. एकदा सहज कोणीतरी लता दिदींना विचारलं, तुमचे आवडते कवी कोण? त्यात सटकन म्हणाल्या, संत ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरांच्या काव्यरचना गाताना दिव्यानंद मिळतो. ज्ञानेश्वरी केवळ आध्यात्मिक ग्रंथ नाही, तर ते मानवी जीवनाच्या सर्व पैलू स्पर्श करणारे अर्थगर्भ काव्य आहे. सकलमती प्रकाशू श्री गणेशाला आवाहन करूया. गीतरचना संत ज्ञानेश्वर, संगीत पंडित उदयनाथ मंगेशकर. सादर करीत आहे सर्व गायिका ओम नमोजी आद्या. Thank you.
सर्व कलांचा अधिष्ठाता आहे. आज ज्या सभामंडपात आपण सर्व विराजमान आहात ते त्या श्री गणेशाचे मूळ स्थान. या स्थान महात्म्याला अनुसरूनच श्री गणेशाला मागणे मागूया. तुझं मागतो मी आता माझा द्यावे एक दंता. गीतकार रामकृष्ण बापू सोमय्या, संगीत पंडित उदयनाथ आणि सादर करणार आहे डॉक्टर योगिनी सोनटक्के. मागतो मी आता, मागतो आता तुझं, मागतो मी आता, मागतो आता कोणतं गाणं तुम्हाला अधिक आवडतं असं जेव्हा पद्मजा फेणाळी जोगळेकर, ज्या दिदींच्या उपासकच आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये, त्या म्हणतात, केशराच्या सुगंधी कुपीतून कुठले केशर उचलू, रत्नखचित पेटाऱ्यातून कुठलं रत्न वेचू. प्रत्येक गाणं सुंदरच. दिदीचं गाणं ऐकताना बुद्धी आणि गळा यांच्या सुंदर मिलापाने स्वच्छ स्फटिकासमन निर्मळ पवित्र सुरांचा अनुभव येतो. दैवी चमकदार स्वर म्हणजे लता दिदी असे त्या भावपूर्ण शब्दात दिदींच्या गाण्यांचं वर्णन करतात. प्रार्थना म्हटली की ते स्वर, ते शब्द पवित्र, शुद्ध, चैतन्यमय, लयबद्ध, आत्यंतिक गोडवा असणारे असतील तर थेट परमेश्वराशी आपलं संधान साधतात. आणि या सर्व गुणांनी युक्त असलेल्या लता दिदीच्या आवाजाला पर्याय सापडतो का, तर ठामपणे नाही हेच उत्तर येईल. 1982 सालच्या उंबरठा चित्रपटातील वसंत बापट लिखित
पंडित हृदयनाथांनी संगीतबद्ध केलेली प्रार्थना आठवत असेल ना? गगन सदन तेजोमय. दिदींचा तेजोमय आवाज आणि स्मिता पाटीलचे साधेपण आजही डोळ्यासमोरून तरळून जाते. गगन सदन तेजोमय. संत मीराबाई एक अलौकिक स्त्री व्यक्तिमत्व. श्रीकृष्णाप्रती संपूर्ण समर्पण भाव काय असतो
त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संत मीराबाई. श्रीकृष्ण प्रेमात इहलोकीच्या व्यावहारिक जीवनातून कधीच बाहेर पडलेल्या, पण मुखातून मात्र याच व्यावहारिक जगातील व्यापार काव्यरूप घेऊन मोत्याच्या माळेतील मोत्यासारखे सर बाहेर पडते. आज शेकडो वर्षानंतरही हे संतकाव्य तुमच्या आमच्या पिढीला मुखोद्गत करून मनावर रेंगाळत ठेवण्याचं कार्य तितक्याच भक्तिभावाने लतादीदींनी केलंय. संत वाङ्मय जनमानसात रुजवण्याचं कार्यही खरे तर एक प्रकारची साहित्य सेवाच होती. वयाच्या 13व्या वर्षी सुरू केलेलं व्यावसायिक गायन आज तागायत सुरू होते. फिल्मफेअर पुरस्कारात गायनाचा पुरस्कार असावा असे अधिकारवाणीने सांगणाऱ्या लतादीदी काही काळानंतर नवोदित गायिकांना पुरस्कार मिळावेत यासाठी स्वतः पुरस्कार देण्याचे थांबवतात. अशा दैवी गुण असलेल्या लतादीदींचे मीराबाईंचे भजन म्हणजे मीराबाईंचा श्रेष्ठ भक्तिभाव आणि लतादीदींची उत्तुंग गायन शैली यांचा सुंदर मिलापच होय, नाही का? मास्टर कृष्णराव यांनी संगीतबद्ध केलेलं हे मीराबाईंचं भजन सादर करीत आहे सौ जयश्री कुलकर्णी. आयोजी मैंने राम रतन धन पायो, आयोजी मैंने राम रतन धन पायो. फुलांच्या सुगंधाला काळाची मर्यादा असते, पण लतादीदीचा स्वरसुगंध सूर्याच्या अस्तित्वासारखा आहे. त्याला काळाच्या मर्यादा नाही. अभंग असो, भावगीते असो, राष्ट्रभक्तीने प्रेरित गीते असो की प्रार्थना गीते असो, स्वरसुगंध दरवळणारच. प्रार्थनेतील शब्द व सुरांमध्ये इतकी प्रचंड शक्ती असते की परमेश्वराजवळ त्या निश्चित पोहोचतात. हाच आत्मविश्वास आणि हाच आत्मविश्वास लतादीदींनी आपल्या आर्त सुरातून, पंडित नरेंद्र शर्मा आपल्या शब्दांतून, तर पंडित उदयनाथांनी आपल्या संगीतातून मांडला. 1982च्या सुबह या चित्रपटातून हे गीत मांडलेलं आहे. सादर करीत आहे सौ अर्चना खजूरकर देशपांडे. विश्वास हमारे जाने बस इतना
नम्र विनंती, ज्या खाली बसू शकत असतील त्यांनी कृपया इथे समोर गादीवर येऊन. ज्ञान कशासारखं असतं तर ते ज्ञानासारखंच, त्याची तुलना नाही, त्यास उपमा नाही. जैसी अमृताची चवी निवडीजे तरी अमृताची सारखी म्हणीजे, तैसे ज्ञान हे उपमीजे ज्ञानेसेची. त्याचप्रमाणे लताचा स्वर कसा तर लताच्या स्वरासारखा. अनन्वय अलंकारातील झाले बहु होतील बहु पण या समहीच दुजी नाही, अशा अनन्वय स्वरांच्या सम्राज्ञीचं वर्णन माझ्यासारख्या अबोली कोरांटीच्या शब्दांनी कसं करणार? हे वर्णन मी कसं करणार? त्याकरता ज्ञानदेवांचा घमघमता मोगराच हवा. ज्ञानदेवांचा शब्द भांडार म्हणजेच मोगरा फुलला आणि पंडितजींच्या सुश्राव्य संगीताने न्हायलेला बहरलेला, लतादीदींच्या गायनाने तो घराघरात मनामनात पोहोचला. गोरख कल्याण सारख्या अनवट रागात असलेलं हे गीत सादर करीत आहे सौ अनुराधा देशपांडे. मोगरा
वाडगावकर लिखित व श्री श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं लता दिदींचं हे गीत म्हणजे संगीत क्षेत्रातील एक वेगळाच प्रयोग. विकृत व शुद्ध स्वरूपातील या रचना रूपक तालात बद्ध असून श्रद्धांजलीत विशेषत्वाने गायल्या जातात. म्हणूनच या गाण्याच्या सादरीकरणास आमंत्रित करते सौ भाग्यश्री मोकासदार. भावना भुकेला भोळ्या भक्तीची भावनाचा तू गेला रे मुरारी भावनाचा तू गेला रे मुरारी. त्याच वेळी त्याचा मृत्यूही ठरलेला. जातस्य हि ध्रुवो मृत्यू. आज लता दिदींना जाऊन बरोबर 1 महिना झाला. व्याधींशी झगडणारा 92 वर्षाचा देह श्रांत झाला. लता दिदींचं जाणं
कार्याचं अनुसरणच आहे. आपल्या संवेदनशील मनाला दुःख वेदनामुळे तेही साहजिक आहे. वाटतं 20व्याच्या या क्षणी दिदी माता देवीला प्रार्थना करीत असाव्यात. तूच दिलेली निर्मळ वाणी, डोळ्यांमधले निर्मळ पाणी, तुझ्या पूजना माझ्या पदरी यावेळ दुसरे नाही. माय भवानी तुझे लेकरू, कुशीत तुझिया येई, सेवा मानून घे आई. देवीनेही लता दिदींची प्रार्थना ऐकून लता दिदींना कुशीत सामावून घेतले. 1986च्या शाब्बास सुनबाई या चित्रपटातील सुधीर मोघे लिखित या गीतास संगीत मीनाताई खडीकरांनी दिलंय आणि सादर करणार आहेत सौ रेणुका मुळे. मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. माय भवानी तुझे लेकरू, कुशीत तुझिया येई, सेवा मानून घे आई, सेवा मानून घे विश्वाची रची माया, तुझी तर